गुरुचरित्र पारायण लावल्यानंतर सगळ्यांना पडणारा एकच प्रश्न की गुरुचरित्र पारायणाचे खाण्यापिण्याचे नियम खूप कडक आहेत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपला गुरुचरित्र पारायणाचा दिवस 4था. आज मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्र पारायण लावल्यानंतर ना आपण खाण्यापिण्याचे कोणकोणते नियम पाळले पाहिजेत. तसं तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणातील अध्याय 36वा जर बघितला असेल तर त्यामध्ये दत्तगुरू महाराजांनी स्वतःहून सांगितले की खाण्यापिण्याचे नियम कसे पाळले पाहिजेत. पण सध्याच्या काळामध्ये ना तसले एवढे कडक नियम पाळणं ना आपल्याच्याने तर काय होणार नाही. पारायण लावल्यानंतर कोणते नियम पाळायचे? सगळ्यात मेन आहे ना पूर्ण सात्विक अन्न घ्यायचं. सात्विक म्हणजेच पूर्ण नॉनव्हेज टाळायचं, सोबतच कांदा लसूण जर पॉसिबल असेल तर वर्ज्य करायचा आणि शक्यतो महिलांनी आपण स्वतः बनवलेलं अन्नच ग्रहण करायचं. आणि पुरुषांच्या बाबतीत जर आपल्या घरातील स्त्रीने म्हणजेच बायको किंवा आई किंवा बहीण यांनी बनवलेलं अन्नच घ्यायचं. तसंच बाहेरील कुठे 10वा असेल 13वा असेल किंवा वर्षश्राद्ध असेल तर या ठिकाणचे जेवण टाळायचे आहे. आणि सोबतच गरज नसल्यानंतर बाहेरचं जेवण पण बंद करायचं आहे. हा खूपच एमर्जन्सी असेल तर तुम्ही बाहेर एखादं फळ फ्रूट घेऊ शकता. आणि गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये ना एक अन्न ग्रहण करायचं आहे. म्हणजे जर सपोज तुम्ही पहिल्या दिवशी जर चपाती घेतली असेल तर 7 दिवस चपातीच खायची आहे. बाजरीची भाकरी, ज्वारी किंवा दुसरं कोणतं कडधान्य खायचं नाही. चला आता आपण आपल्या दत्तगुरू महाराजांसाठी किंवा स्वामी समर्थांसाठी ना एवढे नियम तर पाळू शकतो. गुरुचरित्र पारायणाच्या 5व्या दिवसाला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका.